आपण जाणून घेऊयात की इथे विकास काम झालंय का आतापर्यंत, आणि नसेल झालं तर त्यांना कोण उमेदवार अपेक्षित आहे आणि काय विकास काम अपेक्षित आहे. नमस्ते. नमस्ते. हडको कॉलनीमध्ये 9 नंबरमध्ये मी राहतो. जवळपास आता 25 वर्ष झालं आम्ही इथे राहतोय. 25-30 वर्ष झाले. तर एकही नगरसेवक कधी आमच्याकडे येऊन किंवा कुठला विकास केलेला नाहीये. जोरात बोला. आम्ही 4 ते 5 नगरसेवक निवडून दिलेत, काँग्रेसकडून म्हणा, भाजपकडून. पण कुठल्याही नगरसेवकांनी सांगलीत म्हणजे हडको कॉलनीतला विकास काम केलेला नाहीये. हडको कॉलनीमध्ये कुठलीही सुविधा नाहीये. हडको कॉलनीमध्ये महिलांच्यासाठी तर एकही सुविधा नाहीये. महिलांनी पाण्यासाठी धडपडायचं, ड्रेनेजच्या कामासाठी धडपडायचं, परत आरोग्य सेवा कुठली नाही आहे हडकोमध्ये. म्हणजे कुठली सुविधा असं आपण म्हणू शकत नाही की इथे एखादी सुविधा चांगली आहे. मुलांच्यासाठी तर नाहीच नाही आहे. कुठल्याही मुलाला इथं खेळण्यासाठी एकही असं ओपन पीस सुद्धा नाही आहे. जे त्यांनी करायचं ते आपल्या दारात करायचं. त्यामुळं आम्हाला हडकोतलाच नगरसेवक निवडून द्यायचा आहे. मग एखादा कोण तुमच्या आमिर खाटीकसाठी मनातला उमेदवार कोण? आता आम्ही सर्वप्रथम लढतोय आमिर खाटीकसाठी. हं. हडको कॉलनीतला आहे, जाणीव आहे, त्याला सगळी इथली माहिती आहे. त्यामुळे आम्ही आता जे काही करणार आहे ते फक्त आमिर खाटीकसाठी करणार आहे. आपल्या सोबत आणखी एक इथले नागरिक जोडले जात आहेत. तर यांच्याकडे एक उमेदवार म्हणून आपल्या मनातला उमेदवार कोण असावा आणि तो का असावा? आमच्या मनातला उमेदवार म्हणजे आमिरभाई खाटीक. कारण सर्व भागामध्ये स्त्री असो वा पुरुष असो या तर काय म्हणतो आपण ते लहान मुलांसाठी असो सर्वांसाठी प्रयत्न करणारा म्हणजे आमिरभाई खाटीक. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारा म्हणजे आमिरभाई खाटीक. काय सर्व महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून आमिरभाई खाटीक आणि सर्व विकासासाठी म्हणून आम्ही आमिरभाई खाटीकच्या पूर्ण समाज, माझा मुस्लिम समाज 6,500 मतदान आहे. काय यातला तर 80% समाज आता रस्त्यावर उतरलाय आमिरभाई खाटीकसाठी. आता काँग्रेसकडे त्यांनी मागणी केलेली आहे. 6,500 मतदान आमच्या मुस्लिम समाजाचं आहे. 4,000 मतदान हे फक्त मराठा समाजाचं आहे. 4,500 मतदान हे काय म्हणतो आपण त्या धनगर समाजाचं आहे. SC समाज वगैरे मिळून एक 7,000-8,000 मतदान आहे. ह्याच्यामध्ये आमिरभाई खाटीक हे सर्व समाजामध्ये मिसळणारा माणूस आहे आणि त्यालाच काँग्रेसनं ओपनमधून खुल्या गटातून या तर OBC मधून त्याला उमेदवारी द्यावी. त्याला उमेदवारी दिल्यानंतर 4च्या 4 सीटा निवडून आणायची. आमिरच्याच पाठीमागनं सगळे उमेदवार निवडून येतील.